पाठ्य क्रमांक 7 निरोप. प्रस्तावना. पद्मा विष्णू गोळे, जन्म 10 जुलै 1913, मृत्यू 12 फेब्रुवारी 1998. मराठी साहित्यातील नामवंत कवयित्री. त्यांचे अनेक कविता संग्रह व नाटिका प्रसिद्ध आहेत. त्यांची वाळवंटातील वाट ही कादंबरीही प्रकाशित झाली आहे. या कवितेत कवयित्री पद्मा गोळे यांनी रणांगणावर लढायला निघालेल्या मुलाला हिमतीने आणि धैर्याने निरोप देणाऱ्या आईचे चित्रण केले आहे. बाळ चालला सरणा, घरा बांधी ते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करी ते औक्षण. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी यावी सावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. नाही एकही हुंदका मुखवाटे काढणार, मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार. अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजालक्ष्मीची नाते. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. शब्दार्थ. रणा युद्धभूमीवर, बॅटलफील्ड. विक्रमी पराक्रमी, मायटी. बाहू हात, हँड. वीर शूर, ब्रेव. शक्ती बळ, स्ट्रेंथ. विसावे विश्रांती घेते, रेस्ट. हुंदका स्पुंदणे, क्राईम. आठवावे स्मरावे, रिमेंबरन्स. नाते संबंध, रिलेशनशिप. सावली छाया, शॅडो.